अरे रे, आज पुन्हा तू भाजी जाळलीस? तुला एकही काम नीट करता येत नाही. तुझ्या आईने तुला इतकंही शिकवलं नाही का? कसली सून आणलीये माहीत नाही. एक तर माझी अजिबात ऐकत नाही. या मुलीने माझ्या सोमेशला फसवले आहे. मला ती कानपूरची मुलगी आवडली होती, पण या लोकांच्या प्रेमामुळे माझी इच्छा अपूर्णच राहिली. दीपा शांतपणे टोमणे ऐकत होती. तिला सोमेशने सांगितले होते की आपल्याला आईसोबतच राहायचे आहे. माझ्या आईने मला मोठ्या कष्टाने मोठे केले आणि शिकवले आहे. आता तिचे विश्रांतीचे दिवस आहे. तू तिला कधीही उलटे उत्तर देऊ नको. त्यामुळे दीपाही गप्पच राहत असे. पण तिची सासू तिला प्रत्येक गोष्टीत टोमणे मारत असे. भाजी नकळत भांड्याच्या तळाशी लागली होती. कोणीही जाणून बुजून स्वतःच्या घरात अन्न जाळत नाही. ही फक्त एक छोटीशी चूक होती, जी चुकून झाली होती. मात्र या गोष्टीने सकाळी घरात एकच गोंधळ उडाला. दीपाला त्रास देणे तिच्या सासूची सवय झाली होती. दीपा 3 बहिणींमध्ये सर्वात लहान होती. वडिलांच्या निधनानंतर आईने तिघींनाही मोठ्या कष्टाने शिकवले आणि नोकरीसाठी सक्षम केले. आज दीपा तिच्या पायांवर उभी होती. दीपाचा सोमेशसोबत प्रेमविवाह झाला होता. दोघेही एकाच ऑफिसमध्ये काम करायचे. सोमेशच्या आग्रहामुळे त्याच्या आईला नमते घ्यावे लागले. शेवटी एकच मुलगा होता ना, ऐकावे तर लागणार. पण तिचं आपल्या मुलावर जितकं प्रेम होतं तितकंच ती आपल्या सुनेला त्रास देत होती. कारण दीपाने तेवढा हुंडा आणला नव्हता ना. दीपाने त्यांना प्रत्येक प्रकारे आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्या तिच्यावर कधीच खुश होत नव्हत्या. सकाळी ऑफिसला जाण्याच्या घाईत दीपा गॅस कमी करायला विसरली. त्यावर तिच्या सासूबाईंनी तिला सुनावलं. सोमेशने तिला हातवारे करून गप्प राहण्याचा इशारा केला. हे पाहून दीपा गप्पच राहिली. असेच दिवस जात होते. दीपाला सासूसोबत राहणं कठीण झालं होतं. दीपाने काहीही केले तरी पण तिची सासू तिला कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर टोमणे मारायचीच. दीपाची आई तिला भेटण्यासाठी तिच्या घरी आली असता दीपाच्या सासूने पुन्हा ताणे मारण्यास सुरुवात केली. विहीनबाई, तुमची मुलगी काही करत नाही. ती ऑफिसला जात असल्यामुळे मलाच घर सांभाळावे लागते. म्हातारपणात म्हटलं थोडी विश्रांती घ्यावी, पण आपले नशीबच नाही ना. मुलगा वाढवायला किती कष्ट करावे लागतात माहीत आहे का तुम्हाला? त्याच्या शिक्षणाची काळजी घ्यावी लागते. मुले सहजासहजी मोठी होत नाहीत. मुलाला 9 महिने पोटात ठेवणे आणि वाढवणे किती कठीण आहे हे तुम्हाला काय माहिती? तुम्हाला तर मुलगाही नाही ना. हे ऐकून दीपाचा धीर सुटला. आई, मला माफ करा, पण माझी आई तुम्हाला भेटायला आली आहे आणि तुम्ही माझ्या तक्रारी घेऊन बसला आहात. आणि तुम्ही काय म्हणालात की मुले वाढवणे कठीण आहे? तर काय मुली वाढवणे सोपे असते का? आई मुलाला 9 महिने पोटात ठेवते, तर मुली काय 2-3 महिन्यात जन्माला येत नाहीत. मुलींना सुद्धा आई 9 महिने आपल्या रक्ताने त्यांचे पालन पोषण करते. जसे मुलं जन्माला येतात तसेच मुलीही जन्माला येतात. आईला मुलगा असो वा मुलगी, प्रसूतीच्या वेळी वेदना सारख्याच होत असतात. जगातील सर्व माता आपल्याला वाढवतात. माझ्या आईनेही आम्हा 3 बहिणींना मोठे केले. तिनेही आमच्या शिक्षणावर खर्च केला, आमच्या घराचा उदरनिर्वाह चालवला. तिच्या संगोपनामुळे आज आम्ही आमच्या पायावर उभे आहोत. मी सुद्धा सोमेशप्रमाणे कमवते. माझ्या आईने आम्हाला घरातील सर्व कामे शिकवली आहेत. फक्त मुलेच वाढवले जात नाहीत, मुलींच्याही संगोपनात समान घाम गाळला जातो. मुलींचे दुहेरी संगोपन केले जाते. त्यांची स्वप्ने सत्यात उतरवली जातात. दुसरे म्हणजे लग्नानंतर वातावरणाशी कसे जुळवून घ्यायचे, होय, ते देखील शिकवले जाते. ही वेगळी गोष्ट आहे. आई आपल्या मुलांना वाढवू शकतात आणि त्यांच्या कमाईवर त्यांचा हक्क सांगू शकतात. त्यांची सून त्यांची सेवा करत राहिल्यानंतरही ते आपल्या सुनेला टोमणे मारू शकतात. त्याच मुलींच्या आईला त्यांच्या मुलीच्या लग्नानंतरही त्यांना निरोप द्यावा लागतो. त्यांच्यासाठी हुंडा गोळा करावा लागतो. त्यांच्या कमाईतून एका पैशाचीही अपेक्षा ठेवत नाहीत. हे सगळे असूनही ते आपल्या मुलींना मोठ्या प्रेमाने वाढवतात आणि घर स्थायिक करतात. स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवतात. त्यामुळे त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळते. त्यांना लहानाचं मोठं करणं कठीण असतं, ते सहजच होत नाही. मुलगी ही नाजूक कळीसारखी असते. तिला जगाच्या वाईट नजरेपासून वाचवायची असते आणि सासरच्या अंगणात पुन्हा फुलवायची असते. त्यांना आजच्या काळाशी जुळवून घ्यावं लागेल आणि स्वतःमध्ये खंबीर मन आणि आत्मविश्वास निर्माण करावा लागतो. आई तिच्या मुलाची प्रत्येक बाजू शांतपणे समजून घेते, पण मुलींना तसं नसते. त्यांना लागलेला डाग लपत नाहीत. नवऱ्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मुलगी ते समजून घेते,
पण मुलींच्या संगोपनात काही कमतरता असेल तर तिच्या आईवडिलांना टोमणे मात्र मारले जातात. आई, मी माझी जबाबदारी पार पाडते. मला मान्य आहे, तुमचं दुःख मलाही कळते. पण मुली असलेल्या लोकांनाही त्यांच्या मुली आवडतात. त्यांना कमी लेखू नये. ते आपल्या मुलीची निस्वार्थपणे काळजी घेतात. त्यांना आपल्या मुलींकडून मुलांप्रमाणे कोणतीही अपेक्षा नसते. दीपाचे बोलणे ऐकून सासूबाईंनी बोलणे बंद केले. त्यांना स्वतःची चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी दीपाला टोमणे मारणं बंद केले आणि तिच्याशी चांगले वागू लागल्या. तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.